तुम्हाला पेढा बनवायला आवडतं का? मग ही रेसिपी नक्की पहा, कारण आता जन्माष्टमी येते आहे. तुम्ही पेढा नक्की बनवी पहा, बनतो बी झटपट. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला मग सुरू करू. आता पेढा बनवण्यासाठी पहिले कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकू. तूप वितळू देऊ, गरम नाही करायचं जास्त, फक्त थोडंसं हलकंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये 1 कप दूध पावडर टाकू. आता हे दूध पावडर आपण चांगली कालवून थोडीशी भुजी घेऊ. आता याच्यामध्ये आपण पाव कप पिठी साखर टाकू. कालवून 1-2 मिनिट चांगलं भुजी घेऊ. गॅस कमीच ठेवायचं बरं, कमी गॅसवरच हे भुजी घ्यायचं. पिठी साखर आहे तर जास्त वेळ नाही लागणार वितळायला. आता याच्यामध्ये पाव कप दूध टाकी घेऊ. आता परत कालवून आपण कमी गॅसवरच चांगलं भुजी घेऊ. घट्ट होईन तर लोक एकसारखं चालवत राहायचं आहे. आता पाहिजे पेढ्याचं मिश्रण कढई सोडायला लागलं आहे आणि घट्ट बी झालं आहे चांगलं. आता याच्यात आपण वेलची पावडर टाकी घेऊ 1/2 चमचा आणि परत एकदा चांगलं कालवून घेऊ. पहा मस्त घट्टसर मिश्रण तयार आहे पेढा बनवण्यासाठी. आता आपण गॅस बंद करून कढई उतरू घेऊ. आता याला आपण थंड होऊ देऊ. कोमट होईन तर लोक आपण याला राहू देऊ. असंच कोमट झालं की मग पेढे बनवून घेऊ. पाहता याला मस्त कालवून घेऊ. ना आता आपण थोडंसं तुपाचं बोट घेतलं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारात पेढे बनवून घेऊ. मी आता असे या आकाराचे बनवले आहे. तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही बनवून घ्या. गोल पेढे तर कसे आपण नेहमीच खातो. आता मी ना थोडासा आकार असा केला आहे आणि त्याच्यावर आपण पिस्त्यानं सजवून घेऊ. पिस्त्याचे काप करी घेतले बारीक बारीक आणि पेढ्यावर लई घेऊ. अशी हे झटपट पेढ्याची रेसिपी तुम्ही नक्की बनवी पहा. आता कसं गोकुळाष्टमी येते तर हे पेढा रेसिपी तुम्ही नक्की बनवी पहा. नक्कीच तुमच्या घरात सगळ्या लोकांना आवडीन. बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा कसं आपण आपल्या हातानं स्वतः आता घरी तयार केली म्हणजे त्याचा आनंद वेगळाच असतो. अशी हे झटपट पेढा रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा.